हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर उन्हाळा इतका भयंकर लागला आहे ना, काहीच खाण्याचं मन होत नाही आहे. अगदी असे थंड पेय प्यावेसे वाटतात. तर आज ठरवलं ताकाचा मठ्ठा बनवूयात. आणि तुम्ही पण उन्हाळ्यात रोज ताक पीत जा. शरीरासाठी थंडावा देणारा आहे. ताक, दह्याचा वापर जरा जास्त करा आणि पोटाला जरा थंडावा मिळेल असे पेय घेत जा. तर मग चला आता आपण ताकाचा मठ्ठा बनवायला सुरुवात करूयात. तर हे दही मी रात्रीच ताजं लावून ठेवलेलं आहे. बघा, दही अगदी छान झालं आहे. हे दही आता आपण हलवून घेणार आहोत मस्त असं. बघा, खूप घट्ट आणि मस्त दही आहे हे. अगदी ताजं फ्रेश घरीच बनवलेलं आहे. हे दही आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात. दही आपण भांड्यात एका काढून घ्यायचं आहे. हे छान असं मोठ्या भांड्यात काढावं लागेल. निदान 7-8 जणाला पुरेल असं एवढं तरी आपलं झालं पाहिजे. तर बघा, हे मोठं भांडं घेतलेलं आहे मी. यात आता आपण हे दही घालून घेऊयात. दही खूप घट्ट आणि छान होतं मस्त. हे आता आपण फेटून घ्यायचं आहे. मिक्सरला लावलं तरी पण चालेल, रवीने फिरवलं तरी चालेल. तर बघा, मी अगदी नुसतं रवीने हलवून घेत आहे हे दही. दही जास्त हे एकजीव झालं पाहिजे मस्त असं. आणि आता आपण यात हळूहळू पाणी घालणार आहोत, आपल्याला जेवढे हवं आहे तेवढं. बघू शकता, आता आपण हे दही मस्त असं फेटून घेतलेलं आहे. या फेटून घेतलेल्या दह्यात आपण आता 1 लोटी तरी पाणी मावेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. उन्हाळा एवढं भयंकर वाढला आहे ना, काहीच खावंसं असं वाटत नाही आहे. असं ताक दही असेल तरी एखादी पोळी तरी जाते कशी तरी. बघा, आता 1 लोटी पाणी आपण यात घालून घेतलेलं आहे. हे आता आपण हे ढवळून घेऊयात चांगलं असं. खूप छान आणि पटकन होणारं पेय आहे हे. आणि खूप हेल्दी आणि पोटाला थंडावा देणारं आहे हे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आपलं हे ताक झालेलं आहे. आता आपण काळं मीठ घातलं आहे, थोडंसं सेंधा नमक घातलं आहे. चवीप्रमाणे घालू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यात थोडीशी साखर घालायची आहे. आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही, पण घालायची थोडी साखर, चवीला छान लागतं. त्यानंतर आपण थोडासा मसाला घालूया. थोडीशी भाजलेली जिरेपूड घातली तरी चालेल. थोडीशी अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आपण. याची पेस्ट बनवली तरी चालते, पण चिरून घातली तर आणखीन छान लागते. 1-2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, त्याच्या पण मी बारीक काप करून तसेच घातलेले आहेत ते पण. बघा, आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे ढवळून असं. साखर त्यातली विरघळायला हवी आपली. अगदी झटपट उन्हाळ्यात तर खूपच गरज आहे याची आपल्याला. बघू शकता, आता आपला मठ्ठा तयार होत आहे. अगदी झटपट होणारा आहे हा, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. बघू शकता, आता आपली साखर पण विरघळत आली आहे यातली. तर हा पिण्यासाठी अगदी तयार आहे. यात 2-4 आपण आता आईस क्यूब घालून घेऊयात, थोडंसं थंडावा येण्यासाठी. बघा, थंड, अगदी खूप थंड. तुम्ही रोज पिऊ शकता हे. सध्या तरी खूप गरज आहे याची आपल्याला. उन्हाळा एवढा भयंकर वाढलेला आहे. बघा, थंड असा मस्त मठ्ठा आपला अगदी तयार आहे. तुम्ही याला मसाला ताक म्हणू शकता, काही म्हणू शकता. बघा, तुम्हाला आणखीन माझ्या कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.